असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवारजी। आज संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये लिहिलं सामनाच्या की गडकरींचा पराभव करण्यासाठी संघ, भाजपचे वरिष्ठ नेते मोदी, शहा, फडणवीस यांनी प्रयत्न केले। संघाच्या वर्तुळात अशी चर्चा असं ते म्हटलं। उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी संजय राऊतांनी साठगाठ केली, हे जेवढं खरं असेल ना तेवढंच हे खरं आहे। आदित्य ठाकरेंना पुढच्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी संजय राऊतांनी कंबर कसली, हे जेवढं खरं असेल तेवढंच हे खरं आहे। अहो, तुम्हाला माहिती आहे की फक्त सनसनाटी निर्माण करणारी बातमी आहे। पहिल्यांदा खोटं बघायची सवय होती, आता ते व्यसन झालं। एखादा दिवस संजय राऊत साहेब जर खोटं बोलू शकले नाही तर मला वाटतं की त्यांना कसतरी होत असावं आणि म्हणून हे व्यसन लागलं। आमच्या पक्षामध्ये मीठ कागवता येईल का याचा असफल प्रयत्न हा सुपीक डोक्यातून नापीक आयडिया काढून ते करताय। संघाच्या वर्तुळात चर्चा आहे म्हटली अशी आहे। संघ म्हणजे जर संजय राऊत स्वतः संघ स्वयंसेवक असेल आणि त्यांच्या कुटुंबात चर्चा झाली असेल तर मला माहीत नाही। संघ अशी चर्चा कधीच करत नाही। संघाची चर्चा नमो मातृभूमी जिथे जन्मभूमी, नमो आर्यभूमी जिथे वाढगोमी, नमो पुण्यभूमी जिथे सासकामी, पडू दे हम माझा सदा ती नमी। संघ, सत्ता, पद, गद्दारी, बैमानी, जनादेशाचा अवमान असं कधी संघाच्याकडून होत नाही। संघ एक सामाजिक संस्था आहे। संघ या देशामध्ये एक सांस्कृतिक विरासत जी आमची आहे त्याचा गर्व अभिमान करत या वसुधैव कुटुंबकमचा भाव निर्माण व्हावा, सब जाती समान है, हमारा देश महान है, या भावनेने संघ काम करतो। संघ असं कधी पाहतो का? फडणवीसांनी रसद पुरवली म्हणतात गडकरींच्या विरोधात, ते रोखठोकमध्ये लिहिलं त्यांनी। जे गडकरी साहेबांना माहीत नाही ते त्यांना माहिती आहे की त्यांनी रसद पुरवली, हे गडकरींना माहीत नाही, त्यांना माहिती आहे। आता दिव्यदृष्टी महाभारतात होती, या भारतात थोडी काही दिव्यदृष्टी आहे। संजय राऊतांच्या या सामनात जे लिहिलं त्यांनी त्यावर त्यांच्याच महाविकास आघाडी मित्रपक्षाचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे म्हटले, जे गडकरींच्या विरोधात निवडणूक लढले, ते म्हटले की आम्ही संजय राऊत यांनी बालिशपणा करू नये, त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आम्ही या विरोधात। चांगली गोष्ट आहे ना। मग आता उत्तर तर त्यांनीच दिलं, योग्य झालं। आता आपणच समजून घ्या। आणि कदाचित आपल्या टी व्ही चॅनल्सकडे आज बातम्या नसतील म्हणून अशा बातम्या सनसनाटी, मग याची प्रतिक्रिया। अहो, हे काही बातमी आहे का? आणि किती महत्त्व द्यायचं याला? म्हणजे अशा बातम्यांना महत्त्व द्यायचं का हे मात्र एकदा कधीतरी ठरवावं लागेल। ही काही कोणी बघायचं, काही पुरावा द्यायचा नाही, काही नाही, अगं मनात ते बघायचं। मला वाटतं की आपल्याला जीभ दिली आहे म्हणून काहीही बोललंच पाहिजे असं काही योग्य नाही आहे। जे गडकरींबाबत तेच योगी आदित्यनाथबाबत, अमित शहा यांच्या हाती सत्ता आली तर योगी आदित्यनाथ यांना हटवलं जाईल असंही त्यांनी त्याच रोखठोकमध्ये लिहिलं सामनाच्या। अहो, योगीजी हे अमित भाई आणि मोदीजींनी केलेले मुख्यमंत्री आहे। हटवायचं असलं तर त्यांना एका क्षणात हटवता येतं, पण योगीजी या देशाच्या भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यापैकी एक आहे। आणि योगीजींचा एक सुंदर इंटरव्ह्यू तुम्ही बघितला असेल, राष्ट्र प्रथम, मग पार्टी, मग मी स्वतः, फर्स्ट नेशन हा भाव घेऊन हा भगवे कपडे घालणार आहे। काय सत्तेचा काय जागा आहे? यांनी जनादेशाचा अवमान 2019ला केला। यांना वाटतं की सर्वच तसे आहे, नाही आहे। देशासाठी मर मिटने वालों की संख्या अभी भी कम नहीं है। 25 ते 30 कोटी शिंदेंनी खर्च केले या लोकसभा निवडणुकीच्या एका मतदारसंघात, असा आरोप रोखठोकमध्ये करण्यात नाही। आता उद्धव ठाकरेंनी प्रत्येक मतदारसंघात त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च केले असं आता एकनाथ शिंदेजींच्या जवळचे लोक सांगत होते। प्रचंड पैसा खर्च केला त्यांनी, कारण त्यांच्यासाठी ही मरणाची लढाई होती। आणि म्हणून मग उद्धवजींनी आणि त्यांना काही महाराष्ट्रामधल्या उद्योगपतींनी पैसे दिले, कारण 20 वर्ष मुंबईमध्ये त्यांचं सत्ता होती, त्याचा फायदा घेतला। आणि जेवढी मदत एकनाथ शिंदेंनी केली असं ते म्हणत आहे, ते तर केलेली नाही, पण यांनी मात्र पूर्ण मदत केली असं म्हणतं। आता काय तपास करता नाही येणार नाही याचा। 4 जून नंतर महाराष्ट्रात काय होईल, काय असं वाटतं? महाविकास आघाडीचं काय होईल? कारण की देशातही इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान कोण याची चर्चा, आणि ते कारण की उद्धव ठाकरे पंतप्रधान असं संजय राऊत म्हणतात, तिकडे काँग्रेसवाले म्हणतात राहुल गांधी। काय होईल असं वाटतं एकूणच? आहे का तो मोदी, त्याच्यात काय शंका आहे? आणि हा प्रश्नच गैर आहे। यांना मतदान करत नाही लोक, हे नुसतं भाषणात प्रश्न सांगतात, त्याचं उत्तर कधीच सांगत। महाविकास आघाडीचं काय होईल 4 जून नंतर महाराष्ट्रात? नाही, महाविकास आघाडीचं काय होईल हे मी सांगायची गरज नाही आहे, त्यांचे नेते सांगायला सुरुवात करतात।
त्यामुळे आम्ही त्यांच्या घरात काय होईल हे पाहण्याची आवश्यकता नाही. घरामध्ये आत्ता भांडे आपटण्याचा आवाज सुरू झाला आहे. वादविवाद होईल असं वाटतं. नाही मग नाही वाटत, आवाज येतोय ना. आता तुम्हीच तर मग सांगितलं विकास ठाकरे काय म्हणाले. विकास ठाकरे विकास ठाकरे काय म्हणाले तुम्हीच सांगितलं, मी तर काही बोललो नाही. तिकडं सांगलीमध्ये काय काँग्रेसचे नेते म्हणताय हे तुम्हीच दाखवता. मी तर काही टी व्हीचा कॅमेरा घेऊन दाखवत नाही आहे. TV 9च दाखवत आहे सांगलीमध्ये काय होत आहे. तुम्ही तुमच्यावर तर विश्वास ठेवा काय चालू आहे. आमच्यावर विश्वास आहे. आनंदराव अडसूळ भांडे आपटत आहे त्यांच्याकडे. आजच आमदार विकास ठाकरे यांनी म्हटलं की काँग्रेसनं महाविकास आघाडीत राहायचं की नाही हे ठरवावं संजय राऊतांच्या आरोप. ठीक आहे, ईश्वर त्यांचं कल्याण करो. आनंदराव अडसूळ म्हटले की भाजपनं मला राज्यपाल पदाचा शब्द दिला. नाही आता शब्द दिला असेल तर तो पूर्ण होईल. शब्द कोणी दिला एवढंच बघावं लागेल. जर देवेंद्रजींनी शब्द दिला असेल तर मला विश्वास आहे की देवेंद्रजी कदापिही असा शब्द देऊन पगटणार नाही. आणि मला 100% विश्वास आहे. फक्त तो शब्द हा देवेंद्रजींनी दिलेला असावा. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकार म्हणून काय पावलं, कारण की आतापर्यंत आचारसंहितेच्या काही अडचणी होत्या, आता काही पावलं उचलले जात आहेत वेगाने. कारण दुष्काळाच्या संदर्भामध्ये आपले स्टँडिंग इन्स्ट्रक्शन स्टँडिंग GRच आहे. आणि मुख्य सचिव माननीय एकनाथ शिंदेंनी स्वतः आत्ता परवा मुंबईच्या बृहन्मुंबई कॉर्पोरेशनमध्ये जाऊन तिचा आढावा घेतं का, महाराष्ट्राचा आढावा घेतं का. आणि जशी आचारसंहिता संपेल तालुका जिल्हा स्तरावर बाकी आढावे जे पालकमंत्र्यांनी घ्यायचे आहे, तहसीलदार कलेक्टरांनी सर्व घेतले. आता पालकमंत्र्यांनी घ्यायचे. आता मी पाणी टंचाईचा आढावा घेतं का, पण दुष्काळ पाणी टंचाईचा जे आहे त्याच्यावर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे की जिथं आवश्यक आहे तिथं टँकर पाठवली पाहिजे, जिथं आवश्यक आहे तिथं आपल्याला विंधन विहिरी केल्या पाहिजे, जिथं आवश्यक आहे तिथं कूपनलिका केल्या पाहिजे, विजेचं कनेक्शन कोणाचंही कापू नये, ज्या पाणीपुरवठा योजना आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर देखभाल दुरुस्ती केली पाहिजे. आणि या संदर्भात मी स्वतः जिल्ह्याचा आढावा माझा घेतला. प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये पाणी टंचाईवर काम केलं आहे. शय्यवादाची लढाई आहे असा आरोप होतोय मुंबईमध्ये. आशिष शेलार यांनी वेगळी बैठक घेतली. सामना शिवसेनेचे ठाकरे गटाचेच लोक आरोप करतात. मुख्यमंत्र्यांनी वेगळी बैठक घेतली नाले साफसफाईची. नाही मग माहीत नाही मुंबईचं, पण समजा दोघांनी बैठक घेतली असेल तर एक से बघे दो. धनगेकर म्हटले की अजितदादांचा भाजपनं वापर करून घेतला. नाही ठीक आहे, आता धंगेकरांचा वापर काँग्रेसचे लोक करत असतील म्हणून त्यांना अजितदादाचा वापर भाजपनी करून घेतला असं वाटत असेल तर गैर काहीच नाही. जे पुण्याचे आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं ना, आरोग्यमंत्र्यावर गंभीर आरोप केले की नियमबाह्य टेंडर आणि कामं मला करायला लागलं. नाही अशी बाब असेल तर गंभीर आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जर अशी पत्र लिहिली असेल तर बाब गंभीर तपासणी केली पाहिजे. यामध्ये त्यांचा काही हेतू आहे का. कधी कधी मंत्री एखाद्या कामासाठी जर रागवतो तर असे प्रसंगही उद्भवतात. याच्यामध्ये खरं कोण, पत्राच्या प्रत्येक आरोपाची शहानिशा केली पाहिजे. शेवटचा प्रश्न, बच्चू कडू म्हटले की गुवाहाटीला जाताना मी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता परंतु त्यांची बोलण्याची मनस्थिती नव्हती. नाही ठीक आहे, आता हे बच्चू कडू साहेब सांगते, मला कसं माहीत होईल त्यांची बोलण्याची मनस्थिती कधी असते कधी नसते, हे तर त्यांच्यावर डिपेंड आहे. त्यांची मनस्थिती काय आहे हे संजय राऊत साहेब सांगू शकतील. आम्ही तर याच्यावर काही भाष्य करू शकत नाही की त्यांची मनस्थिती काय आहे. 4 जूनला देशात महाराष्ट्रात काय चित्र आएंगे तो मोदी. शेवटी तुम्ही एक मनात तुम्हीच विचार करा, तुम्ही 10 सेकंड डोळे मिटा, विचार करा की देशाचे प्रधानमंत्री शरद पवार साहेब झाले. पहा बरं, तुम्हाला 2 टनाच्या AC मध्ये घामाघाशिवाय राहणार नाही. देश सुरक्षित स्थिर सरकार पाहिजे हो. अन्यथा आज जर महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचं सरकार आलं किती भानगडी होती गो. आता तुम्ही अखिलेश यादवला जेव्हा विचारलं की राहुल गांधीजी प्रधानमंत्री होय, काय म्हणाला तो, हमारा ये सिक्रेट है, ये हमारी. अरे काय सिक्रेट आहे. देशाचं प्रधानमंत्री कोण हे सांगण्याचं काय सिक्रेट आहे. गाडीमध्ये तुम्ही बसलात, अजून ड्रायव्हिंग सीटवर कोण बसणार आहे ठरलेलं नाही. कारण नसताना पेट्रोल कशासाठी खर्च करताय. कॅमेरामॅन साईसह गजानन नुमाटे, TV 9 मराठी, नागपूर. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.